तर मला आहे ना खूप दिवसाची इथं खाण्यासाठी यायची इच्छा होती. आता मी तुम्हाला ते पुढे दाखवते की आम्ही काय खाणार आहोत. तर मी आहे ना यांना घरी खूप भांडले, यांच्या मागं लागले की मला जायचंच आहे, मला आहे ना काही पण करून घेऊन जा. तर फायनली आज आम्ही इथं आलोच आणि आम्ही चौघं आलेलो आहोत. तर आता हे ऑर्डर द्यायला गेलेत वाटतं की हात धुवायला गेलेत, नाही हात धुवून आलेत. ऑर्डर तर लांबची गोष्ट आहे. आता इथं आम्ही मेन्यू मध्ये बघू की आम्हाला काय खायचं ते. मला तर एकच गोष्ट खायची इथली, तर ती मी खाणार आहे. यांचं काय माहितीये काय खाणार आहे. हेच नाही पण तुम्ही तर म्हटले घरी, तर मला हे काय म्हटले माहितीये का की मी आहे ना फास्ट फूड खाणारच नाही आता, आणि तुला खायचं तर खा, मी तुला फक्त घेऊन जातो ना. आता इथे आल्यावर म्हणून राहिलेत की मी जे तू खाशील ते मी खाईन. बघितलं का, जशी बायकोची इच्छा. नाही पण घरी का भांडले मला की मला नाही खायचं तूच तुझं खात बस. काय होतं गायला वाजतं माझं. इथे तर तसं मला जास्त करून ना हे आवडतं, बर्गर. एक नंबर लागतं, एक नंबर. काय आवडतं? मला माहिती बर्गर, पिझ्झा काय आवडतं? पण इथलं बर्गर आहे ना खूप भारी आहे, एक नंबर. मेन म्हणजे ना आज इकडं माझ्या भावाला लई सांगितलं मला बाहेर घेऊन चला, जेवण बनवायचं कंटाळा येतो घरी, बाकी काय नाही. काय म्हणले, घरीच म्हणलं सुट्टी दिवशी मस्त पैकी जेवण करून खायचं. माझी मम्मी घरी नाही ना म्हणून. कोणतं वाला बर्गर चांगले? हे वालं कोणतं वाला बर्गर हो? आपण कोणतं बर्गर सांगितलं? इंडियाना ना, इंडियाना बर्गर भरला. खाल्लंच नाही ना, माहित आहे बर्गर खायचं माहितीये का? बर्गर माहितीये पण व्हेज मधलं एकच माहिती तेवढं, बाकी कोणतं नाही माहिती. हे नॉन व्हेज आहे. हा खायचं माहित नाही, माहित असणार आहे. नाव काय ढेकळा नका बघू. कशाला बघत आहे वगैरे बिना गावाचं. थोडी शायनिंग नको मारायला, लोक बघत आहेत तोंडाकडे असं बसल्यावर. शायनिंग काय मारायचं, आणल्यावर आता रप खात्याना. आता तुम्हीच बघा कसे हानीतात, लय हानीतात. दिसतात बारीक छटाकभर पण खातात वाच पातेलवर. उगाच माझा भाऊ चांगला आहे ना, स्टँडर्ड आहे म्हणून, नाही तर काय. कधी येईन ऑर्डर? येईल ना आता. ऑर्डर येऊस तर असलं टेन्शन असते. नुसतं इकडं बघा तिकडं बघा. तिकडे बघत बसावं लागत एकामेकाच तोंडाकडे. पाटकेशी देऊन टाकावं तसं नाही. पण मी काय म्हणते, काय घरीच खायचं होतं दोघांनी, मस्त पार्टी करायची होती ना. घरी काय करायचं आता, रोजच करायचं, रोजच तेच रोजचं. मी काय म्हणलो तुम्हाला, मम्मी असते तर तुम्हाला नसतं येऊन दिलं. पण हा ते त्या म्हणल्या असत्या घरीच करा, घरीच खा. हा नाही, मम्मी असते तुम्हाला तुम्ही दोघं आले असते, पण तुम्हाला स्वयंपाक करून यावं लागलं असतं, एक नाही. हा आता मम्मी नाही म्हणून माझ्या राहिलं. पाणी घ्यायचं तोपर्यंत. नको 100 रुपयाला पाणी इथं डायरेक्ट 100 रुपये. जसं एअरपोर्टवर असतं ना तसं पाणी महाग आहे. मग एअरपोर्टवर पाणी कसं मग आपलं घेऊन जायचं असतं का? नाही असंच असतं. तुम्ही गेला ना पाणी घेऊन जायचं, एक ड्रम भरून. 30 लिटरचा ड्रम घेऊन जायचं. काय तिथं एअरपोर्टवर झोपायची वेळ एखादी आपली बाटली घ्यायची, थोडं प्यायचं. आता जाणार आहे तर नुसते एअरपोर्टचे स्वप्ने बघू राहिले विमानाचे. आता तिकीट दिले तुम्हाला तर माहितीच आहे. जर कोणाला माहित नसेल तर जाऊन बघा व्हिडिओ, काय काय अजून गिफ्ट दिलेलं आहे. पण त्याच नुसतं स्वप्न देत असं ना आता ना. काश्मीर विमानात बसल्या देतात नाही. विमानाचं स्वप्न तिथे नसतं. ज्यावेळेस आपण विमानात बसतो ना पण, आणि वरून जे दिसतं सगळं व्ह्यू. आता यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला विमानात नाही बसलेलो का, हेलिकॉप्टर मध्ये बसलेलो. हेलिकॉप्टर बसल्या तर आगन गाडीत बसल्या होत्या काय? अहो खरंच बसले होते. कोणी बसवलं होतं? अहो ते आर्मीत होते ना पप्पा. मला माहिती आहे आर्मीत होते पप्पा. म्हणजे मला काय माहित नाही का तुमचे पप्पा आर्मीत होते? अहो ते दरवर्षी ते एक आम्ही बोट मध्ये आम्हाला न्यायचे किंवा हेलिकॉप्टर मध्ये न्यायचे. एकदा बोट मध्ये बसले. हेलिकॉप्टर मोठा हेलिकॉप्टर होता का बारका होता खेळायचा? त्याच्यात बसला असता, लहान होता तेव्हा. मोठा होता. अजून खरं हेलिकॉप्टर मध्ये बसला असतं ना.
हेलिकॉप्टर कसं असतं? तुम्ही बहीण भाऊ एवढ्यातच काढा. अहो एकदा आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये न्यायचे आणि एकदा बोट मध्ये न्यायचे. हेलिकॉप्टरला किती पंखे असतात हा. ये फंस गया सी मी बसलेली आहे, मी विमानात बसलेली आहे. तर आता कळू द्या आता हेलिकॉप्टर मध्ये पंखे तीनच किती असतात असतात. आणि किती असतात? नसते मग किती असतात? 4 असते. माझा फोटो पण आहे हेलिकॉप्टर मध्ये, तुम्हाला कुठे दाखव दाखवा. घरी येईल. पेन ड्राईव्ह मध्ये जपून सगळ्यांना ठेवलेला सेल आहे. करायचं आहे. लोकांना जेवढे बघतात ना आपल्याला, आपल्या ऑडियन्सला सगळ्यांना प्रूफ दाखवायचं हेलिकॉप्टरचा फोटो. परत शिपचा पण आहे त्याच पेन ड्राईव्ह मध्ये. शिप मध्ये काय करायचं? शिप अशा भाड्यामध्ये आम्ही किती बसतो. त्या वड्या नाही, हे असं मोठं शिप जिथं रूम वगैरे सगळं असतं त्याच्यामध्ये असं सगळं हॉटेल टाईप असतं ते हा. का? ती वाली. लई झंडलं बाई हिडबिऱ्या. चांगलं आहे. पण आता विमान शेवटी मोठं असतं. हेलिकॉप्टर काय छटाकवर हेलिकॉप्टर. तिकीट दिलंय म्हणून नुसतंच फुगरे मारून राहिला. अशी वहिनी असते होय कुठं. बघितलं का कसे खाऊ राहिलेत. आणि घरी मला म्हणले मला नाही खायचं, तूच खाय, मी घरचं जेवण खाय. वा रे वा. आवडलं का अजून? घरचं जेवण भारी का हे? हटकन म्हणतोय ना. इकडं बघितलं का धडात धड पडून राहिल्यात. अरे रे रे. लय खातं बरं ते. मग बर्गर खायचं असंच असतं. तुम्ही तर म्हणलं तुम्हाला माहिती आहे बर्गर खायचं. ढेकळं माहिती आहे का? मी सारखं बरोबर खात. माझं भरला का हात बघितलं का? आम्हाला खायचं माहिती आहे. माझ्या भावाचं भरला का? तुमच्या भावाचं मन स्टोन भर. काय टेस्ट आहे का? भारी. भारी तर लागणार. स्वयंपाक करायला कंटाळा येतो. आता रोज नका येऊ. चांगली जागा दाखवली तुम्हाला खायची. का? गपचूप येत असते. ओ आवडलं का तुम्हाला? तुला आवडला का? तुझी हाऊस आली का? हा मग. मनासारखं झालं तुझ्या? आपण काय करू, हप्त्यातून दोनदा तीनदा येत जाऊ. हप्त्यातून 2-3दा. इथे येऊन चूक गेली मी. मी त्याने तसं असतं कसं पाक 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 काय खाऊ राहिले. तर आता खाल्लं पिल्लं मस्त पैकी. आता जरा बरं वाटतंय बाहेरचं खाऊन. बसली का? हा बसली. पोट भरलं का? अजून काय खायचंय? पाक 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 काहीतरी असं वाटतंय ना की थंड काहीतरी खावा. नाही आधी सर्दी झाली, नाही खायचं. नाही झाली मला सर्दी. झाली. दोन्ही नाक माझे चालू आहे. हा मग रात्री सांगते मला फॅन लावा, फॅन बंद करा, नाक गळतंय. मी फॅन बंद करायला मी कधीच म्हणत नाही बरं का. आणि पहिली गोष्ट तर तुम्ही फॅन चालू करतच नाही. तिला सर्दी झाली तरी फॅन लागतो. आम्हाला लागतोच. पण बघा ना काहीतरी थंड आईस्क्रीम वगैरे, सॉफ्टी काहीतरी बघा ना. बघू बघ कुठे सापडतंय का? हा. ए बाई, त्याच्यात तुमचं ते कट कट करून चालतात. याला कट मार, त्याला कट मार. हो एक फ्लावरचा बुक लय भारी होता मागं. तिथे 5-6 होते. पण त्यातला एक मला लय आवडला होता. पिंकिश होता, लय सुंदर होता. तुझ्या बर्थडेला देईन. देत नाही. बर्थडेला देईन तुझ्या. हा तेवढंच देऊ का? बरं झालं बर्थडेला तेवढं. वा वा वा. मग अजून पाहिजे तुला बर्थडेला. बघितलं का? आता बड्डेसाठी प्लॅन केला एवढा मोठा. डायरेक्ट त्याला लांब जायचं आपल्याला बड्डेसाठी स्पेशल. ती डेट पकडून आम्ही चाललोय. मग किती मोठं गिफ्ट आहे त्यासाठी. जाऊ द्या आता तेच गिफ्ट म्हणायचं मग काय.
किस्मत मेरी, मुझको इन्हीं से उम्मीद मिली, चाहे करे कोई सितम ये जहां, तेरी मेरी जान जो एक हुई, जिंदगानी बड़ी खूबसूरत हुई, जन्नत अब और क्या होगी रही, जो तू मेरा हमदर्द है, जो तू मेरा हमदर्द है, सुहाना